विसर्जनानंतर गणेश मूर्तींची छायाचित्र काढण्यास मुंबई पोलिसांकडून बंदी। या आदेशाचं उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई होणार। मंत्रालयासमोर ग्रामविद्युत व्यवस्थापकांचं आंदोलन। ग्रामविद्युत व्यवस्थापक पदांची भरती करा, कंत्राटी व्यवस्थापकांना परमनंट करा, या मागणीसाठी आंदोलन। पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात। मुस्लिम समाजाविषयी अपशब्द वापरल्याप्रकरणी नितेश राणेंवर भिवंडीमध्ये गुन्हा दाखल। झिशान सय्यद यांनी केलेल्या तक्रारीनंतर भोईवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। वांद्रे इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गिरणी कामगारांचं उपोषण। 14 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाला आमदार सचिन अहिर आणि अनिल परब यांनी दिली भेट। सरकारनं जाहीर करूनही अद्याप सर्वांना घरं मिळालेली नसल्यानं आंदोलन। पर्युषण काळामध्ये मांस विक्री बंद करण्याची जैन समाजाची हायकोर्टात याचिका। त्यावर अचानक सरसकट मांस विक्री बंदीचे आदेश देता येणार नाहीत। हायकोर्टाचं स्पष्टीकरण। याचिकेत सुधारणा करण्याच्याही दिल्या सूचना। ठाण्यामध्ये एसटी संपाचा कोकणात जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर अद्याप परिणाम नाही। एसटीचा संप सुरू राहिला तर दिवा स्थानकावर प्रचंड गर्दी होण्याची शक्यता। बदलापूर अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। आरोपी वापरत असलेला मोबाईल पोलिसांना मिळाला नाही। एसआयटीकडून आरोपीनं मोबाईल कुठे टाकला याचा तपास सुरू। ठाण्यामध्ये घोडबंदर रोडवरील पातलीपाडा परिसरात केमिकल असलेल्या ट्रकचा अपघात। मोठी वाहतूक कोंडी। 5 तासांनंतर ट्रक बाजूला करण्यात यश। वाहतूक धीम्या गतीनं सुरू। ठाण्यातल्या पातलीपाडा परिसरात ट्रक उलटल्यानं अपघात। त्यामुळे पातलीपाडा ब्रिजवरनं घोडबंदरच्या दिशेनं जाणाऱ्या वाहतुकीवर काही काळासाठी झाला होता परिणाम। आंदेकर हत्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग। वनराज आंदेकर खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड असल्याचा संशय। पूजा खेडकरनं दाखल केलेलं अपंगत्व प्रमाणपत्र खोटं। दिल्ली पोलिसांनी हायकोर्टात स्टेटस रिपोर्टमध्ये दाखल केलेलं अपंगत्व प्रमाणपत्र खोटं असल्याचं केलं मान्य। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे 700 बॉक्स जप्त। एकूण 50,60,000 किमतीचा मुद्देमाल असल्याची माहिती। नागपुरातल्या गुंडांकडनं बारची तोडफोड। शस्त्रांचा धाक दाखवत बार मालकालाही धमकावलं। घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित। नागपूर पोलिसांकडून 5 जणांना अटक। नाशिक शहरात पुन्हा कोयता गँग सक्रिय। 24 वर्षीय तरुणावर जीव घेणा हल्ला। जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू। 7 ते 8 हल्लेखोरांवर सातपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। चंद्रपुरात बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीची आत्महत्या। बल्लारपूर शहरातली घटना। आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक केल्याची माहिती। विमानामध्ये सहप्रवाशानं महिलेसोबत अश्लील कृत्य केल्याची घटना समोर। दिल्ली ते छत्रपती संभाजीनगर प्रवासादरम्यान घडली घटना। आरोपी पोलिसांच्या ताब्यात। पुण्यातील गुलटेकडीत तरुणाची जामिनावर सुटलेल्या आरोपींनी केली हत्या। साहिल कांबळे, रोहन कांबळे, शिवशरण कांबळे अशी आरोपींची नावं। पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आता जाहीर करण्याचं काहीही कारण नाही। निवडणुकीनंतर संख्याबळानुसार त्याचा निर्णय घेतला जाईल। शरद पवारांची स्पष्टोक्ती। सीबीआयकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल। जळगावच्या तत्कालीन एसपींवर दबाव आणून भाजप नेत्यांविरोधात खोटा गुन्हा दाखल करण्याचं प्रकरण। अनिल देशमुखांची एक्सच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांवर टीका। एकनाथ खडसेच पक्षप्रवेशाबाबत चांगलं मत मांडू शकतील। त्यांच्या भाजप प्रवेशाचा निर्णय वरिष्ठ पातळीचा, त्यावर बोलू शकेन एवढी मी मोठी नाही। रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया। गिरीश महाजन, एकनाथ खडसे एकत्र आले पाहिजेत अशीही प्रतिक्रिया। राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी 3 नावांची लवकरच शिफारस। रुपाली चाकणकर, सिद्धार्थ कांबळे आणि आनंद परांजपे यांची नावं दिली जाण्याची शक्यता। एबीपी माझाला महायुतीच्या सूत्रांची माहिती।
चिंचवड मतदारसंघात भाजपच्या अश्विनी जगताप विद्यमान आमदार, त्यामुळे ही जागा भाजपला सुटण्याची शक्यता. अजित पवारांचे खंदे समर्थक नाना काटे तुतारी फुंकणार का याकडे लक्ष. शरद पवार आपसे बैर नहीं लेकिन समरजीत तेरी खैर नहीं, हसन मुश्रीफांचा समरजीत घाडगेंना इशारा. कागलमध्ये आता घाडगे विरुद्ध मुश्रीफ सामना जवळपास निश्चित. मुश्रीफांकडून या आधीही धमक्या आलेल्या आहेत. शरद पवार सोबत आहेत त्यामुळे काहीही काळजी वाटत नाही. मुश्रीफांच्या धमक्यांवर समरजीत घाडगे यांची प्रतिक्रिया. पुरंदरची जागा भाजपला सुटावी, माजी आमदार अशोक टेकवडे यांची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी. मालवण राजकोट पुतळा दुर्घटना चौकशीसाठी नेमलेल्या संयुक्त तांत्रिक समितीचा पाहणी दौरा. समितीनं तब्बल 1.25 तास राजकोट किल्ल्यावर केली पाहणी. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. चांगलं काम केलं तर लोक चांगलं बोलत नाहीत, मात्र पुतळा पडल्यावर टीका करतायत. खासदार नारायण राणेंची मालवणमधल्या पुतळा दुर्घटनेवरनं विरोधकांवर टीका. कोकणात जाणाऱ्या गाड्यांसाठी एसटी प्रशासन आणि कर्मचाऱ्यांकडनं प्राधान्य. मुंबई सेंट्रलवरून 4 गाड्या रवाना होणार. सिंधुदुर्गातल्या कुडाळ, कणकवली आणि मालवणमधील बससेवा अंशतः सुरू. वेंगुर्ले, मालवण या बस डेपोची लांब पल्ल्यासह इतरत्र जाणारी एसटी सेवा पूर्णतः ठप्प. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपावर गेल्यानं कोकणात जाणाऱ्यांना सर्वाधिक फटका. आजपासून कोकणात जाणाऱ्या विशेष गाड्यांचं आरक्षण केलेल्यांसमोर प्रश्नचिन्ह. रायगड जिल्ह्यातल्या ग्रामीण भागाला एसटी बंदचा सर्वाधिक फटका. सलग दुसऱ्या दिवशी एसटीची सेवा कोलमडल्यानं विद्यार्थी, प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचे हाल. रत्नागिरी जिल्ह्यातल्या एसटीच्या लांब पल्ल्याच्या गाड्या रखडल्या. ग्रामीण भागातील एसटी सेवेवर संपाचा परिणाम, प्रवाशांचे हाल. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा वाहतूक नियंत्रण कक्षाला वेढा. कोकणात जाणाऱ्या गाड्यांसंदर्भात जाब विचारत केला संताप व्यक्त. काहींकडून पर्यायी मार्गाची चाचपणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.